देऊन या ठिकाणी आपला गौरव केला जाईल। हरीश आपण या। गो टू कौस्तुभ सर। हॅलो 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 चला सलामीवरती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल। अक्षय 11 डोंगरपाडा समोर VVSC हे बॅटर आहे। पहिला बॉल ओ ये क्या हुआ, बड़ी मछली जाल में मोटा हादरा। पहिला विकेटचा बटन गॉन। थँक्यू 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 मृदुल। सगळं सारा संसार निघून गेला पहिल्याच चेंडूवर। मृदुल संकट आता इतकी वाढल्यात ना, इतका मोठा आदरा, इतका विकेट मोठं येणं सोपं नाही आहे। आणि पहिल्या विकेटचं पतन मयुरेश बॅक टू द पवेलियन गॉन। उमेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय। पहा कार्तिकने ब्रेक आणून दिला, समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग सिंगल साठी। पहा अखेरकार धावांचा श्री गणेश होतोय। अक्षय 11 डोंगरपाडा समोर VVSC पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघ जिंकून समोरासमोर आल्यात। ही मॅच दोन्ही संघासाठी तितकीच महत्वाची आहे। दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। एक धाव फलकावर, एक गडी बाद। पुन्हा एकदा कार्तिक सज्ज होतोय, हलक्या हातानं सन्मान दिला, चेंडूला वेगाने आलाय। ओ पाठीमागे बॅकअप चांगला होता, त्यामुळे फक्त एकच धाव आली गेली। पहा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काटेपाडा प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचा क्रिकेटचा महासंग्राम। गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाल्याने बघता बघता तिसरा दिवस या स्पर्धेचा आहे, जिकडे एक मोठी स्पर्धा या नवापूर गावामध्ये आपल्या भेटीला आली गेले। पहा या स्पर्धेने आतापर्यंत 2 दिवसामध्ये काय दाखवलंय आपल्याला, कशा प्रकारे दाखवलंय हे आपण पाहणार आहोत। पहिल्या दिवशी काय घडलं, एका खेळाडूच्या नावावर लगातार 5 मॅन ऑफ द मॅच। मृदुल असंपर्यंत आतापर्यंत कधी विराट क्रिकेट असोसिएशन मध्ये झालं नव्हतं। दुसऱ्या दिवशी आपण आले मृदुल, काय घडलं, 10 धावांवर सर्व संघ बाद झाला होता। आज तिसऱ्या दिवशी आलात, घरचं मैदानावर आलेले संघ आहे। विकेट आतापर्यंत कशा प्रकारे बनवले, या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल अजूनही रिझल्ट लागलेला नाहीये, परंतु अजून एका विकेटचं बटन या ऐकूया तोपर्यंत डीजेला। थँक्यू। पहा अडचणी वाढल्यात आकाश 11 डोंगरपाडा संघाच्या। फक्त 3 धाब्या, मॅग्नॅगसन बॉलिंग मिस्टर कार्तिक। 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। 3 धाबा धावफलकावर, 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात। तिकडे शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा कार्तिक सज्ज होतोय। शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा कार्तिक सज्ज होतोय। फक्त 3च धाबा या पहिल्या 5 चेंडूमध्ये आल्या गेल्यात। हलक्या हातानं सन्मान दिला, चेंडूला वेगाने आला होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट तितकीच वेगवान होती। तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय। 4 धाबा धावफलकावर, अडचणी थोड्याशा पहिल्या षटकामध्ये वाढल्यात, परंतु अजून पॉवर प्ले बरंच काही बाकी आहे। या ऐकूया तोपर्यंत डीजेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने। खतलय केसात केवरा, मेरी जबाबुस पक्का व्यवरा। मेरी खतलय केसात केवरा, मेरी जबाबुस। थँक्यू डीजे। दुसरं षटक मार्गस्थ, नवीन गोलंदाज। पहिला बॉल, हलक्या हाताने सन्मान दिलाय चेंडूला सिंगल साठी। एक बॉल, नवीन गोलंदाजी मार्कवर, जिकडे आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती आहेत। मागील षटक चांगलं हाताळलं होतं इक्बालने। मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्वतः चेंडू खाली येतोय, अडवला गेलाय। डॉट बॉल, निर्धाव चेंडू। पहा एक धाव महत्वाची। पहा मयुरेशला पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळणं गरजेचं होतं का? मयुरेशची विकेट किती महत्वाची आहे या सर्व गोष्टींचा आता विचार डगआउट मध्ये बसून करतोय। ओ अजून एका विकेटचं पतन। येस, उमेश बॅक टू द पवेलियन गॉन। तुझ देऊया आमचे कोणी लोकांचा
थँक्यू थँक्यू थँक्यू. पहा जवळपास 9 चेंडूमध्ये 3 गडी बाद झाल्यात. इतक्या अडचणी वाढल्यात. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगलसाठी. पहा इकडून आता पॉवर प्ले षटकामध्ये काय करायचं, इकडून 2 खेळाडूंना कशा प्रकारे खेळ चालवायचा आहे, किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे, या सर्व गोष्टींचा आता विचार आकाश 11 डोंगरपाडा या संघाला करायचा आहे. परंतु काय जबरदस्त आतापर्यंत परफॉर्मन्स या दोन्ही पहिल्या गोलंदाजांनी करून दाखवला. VVSC संघाचे दोन्ही गोलंदाजांनी 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर, 3 गडी बाद. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केले चेंडूला सिंगलसाठी. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. 8 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू थँक्यू. नवीन गोलंदाज आशुतोषचा पहिला बॉल ऑन साइडला डॉट. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. आता पॉवर जनरेट कोणाला करायचंय. फुल टॉस गॅप मधून होता, परत चांगलं फिल्डिंग सिंगल साठी. पहा एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. खंतीची गोष्ट आतापर्यंत आकाश 11 डोंगरपाडसाठी काय राहिले. 14 चेंडूचा खेळ झाला, अजून एक मोठा फटका आलेला नाहीये. ही सर्वात खंतीची गोष्ट राहिली गेली. मोठा फटका मारायचा होता शेवटच्या क्षणाला, दिशा दिली गेली चेंडूला सिंगलसाठी. 10 धावा धावफलकावर, 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. चेंडूला पुन्हा सिंगलसाठी. पहा चौकार येत नाही माहीत आहे दोन्ही बॅटरला, परंतु सिंगलचं खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आशुतोष मोठा फटका, डायरेक्टली चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. अजून एका विकेटचं बटन गॉन. थँक्यू. रोहन नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. हलक्या हाताने सन्मान दिला. वेगाने आला फेकी. ओ डायरेक्ट हिट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफळ करते 1-2. लॉस ऑफ 4 विकेट. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू. नवीन गोलंदाज शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ मिस्टर जय गोलंदाजी मार्कवर येतोय, जिकडे 1-2 12 धावा धावफलकावर. पहा अडचणी वाढल्यात. किमान 25-28 धावा करणं गरजेचं होतं का, या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. फक्त 12 धावा धावफलकावर. इकडून येणारे 6 चेंडू कशा प्रकारे खेळ राहणार आहे. पहिला बॉल फेकी वेगवान आहे. उत्तर फेकी वेगवान. आता बॉक्स सकलय. बॉक्समध्ये ऑलरेडी आमचे डीबी नेटवर्कचे ऑपरेटर नयन जॉईन झाल्यात. पहा कुठे होता चेंडू. या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. परंतु मृदुल पहिल्या दिवसापासून एका गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो. ज्या प्रकारचं आयोजन केले गेले खरोखर मानावं लागेल. या स्पर्धेसाठी 2 महिने गेले आणि 2 महिने जात असताना पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळत असताना आशिष मेहर त्यानंतर टॉसमधून हेमेसिंग सुद्धा सांगितलं होतं की अखेरकार आमचं स्वप्न जे पूर्ण झालंय या स्पर्धेचं, त्या स्पर्धेसाठी आम्ही खूप इच्छुक होतो आणि अखेरकार ती स्पर्धा आमच्या गावामध्ये आयोजित केली गेली. 3रा दिवस या स्पर्धेचा जिकडे शानदार दमदार आयोजन या नवापूर नगरीमध्ये काटेपाडा गावात एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली गेले. विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन अंतर्गत डीबी नेटवर्कची टीम या स्पर्धेसाठी जोडली गेले. मागील 3 दिवस झाले. त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच विवेक सर यांच्यासोबत निरंजन सर सुद्धा जोडले. त्यानंतर आमचे समालोचक मृदुल सर आणि त्यानंतर भरत सर सुद्धा मागील 2 दिवस जोडले गेल्यात. त्यानंतर आमचे ऑफलाईन गणलेखक वेदांत मेहर आणि ऑनलाईन स्कोरर दिशान मांगेला यांनी सुद्धा खूप चांगली भूमिका आपली निभावली गेली या स्पर्धे दरम्यान. पाहता सर्व गोष्टी पाहिल्या जातात आमच्या डीबी नेटवर्कवर. आणि मृदुल सर अजून एका गोष्टीचा उल्लेख करा वाटतो. या हंगामामध्ये डीबी नेटवर्कने ज्या प्रकारचं अपडेट
किंवा कॅमेराच्या भूमिकेमध्ये जी मेहनत केली गेली ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. पहा त्यांचे क्वालिटी, त्यांची ताकद राहिली आणि क्वालिटीच्या मागे त्यांची मेहनत. मग ते डिफिनेटरचे 2 ऑनर्स होते, धनंजय मांगेला, त्यानंतर प्रवीण पाटील आणि संपूर्ण टीमनी ती मेहनत घेतली गेली. स्वतः स्कोर कार्ड बनवलंय. पहा स्वतः स्कोर कार्ड. आतापर्यंत वसविरारमध्ये भरपूर यूट्यूबचे चॅनल आहेत, परंतु अजूनपर्यंत असं कधी घडलं नाही आहे. स्वतः स्कोर कार्ड बनवलं गेलं आहे. आणि जर काय कोणाला मॅचला ऑनलाईन स्कोर कार्ड हवं असेल तर प्रवीण पाटील त्यानंतर धनंजय मांगेला यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पहा आता डिसिजन काय आहे. थोड्याच वेळात आमच्या ऑफिशियल पंच सांगतील येस फिंगर गॉन अप, ओ जो टिक गॉन, अजून एका विकेटचं बटन गॉन. थँक्यू. 1-2. आता काय 1-2 फुल टॉस. ओ ये क्या हो रहा है. अजून एका विकेटचं बटन गॉन. पहा अजून एका विकेटचं बटन होतंय. पहा बहुजन विकास, थँक्यू. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित रिव्ह्यू घेतला गेलाय. कशासाठी. पहा कशासाठी आता घेतला गेलाय ते कळायला मार्ग नाही आहे. हाईटसाठी घेतला गेलाय, फ्लाईटसाठी. फ्लाईट हाईट काय घडलंय. पहिली मोटर बंद करा. पाणी आलंय बाहेर. पाण्याची खूप कमतरता नाही आहे. आमच्या नवापूर नगरमध्ये पाण्याची काहीच कमतरता नाही आहे. इकडे वाफे भरून जातात. दुसरा वाफा भरतो तरी तोच वाफा भरायचा आहे मला. चालू द्या. इकडून सरळ गेले तर. आणि आता आमच्याकडे कसं आहे माहिती आहे का मृदुल, इकडे वारे नाही आहेत, तिकडे वारे आहेत. भाव खाली झाली का पटावर घाई घाई चल चल आमचा वारा आहे. मला माहीत नाही टाईम संपला आणि आता ते सीझन सुद्धा आला गेला आहे. त्यामुळे मोटर बंद करा त्वरित. लगेचच केली गेले वाटते. पाणी सुद्धा संपला गेलं. पहा आता डिसिजन काय आहे. आऊट आहे. येस अजून एका विकेटचं बटन. नेक्स्ट मॅचचं आपण टॉसकडे सुद्धा जाणार आहोत, जिकडे नेक्स्ट मॅच कडे सुद्धा पहा हॅट्रिक वर आहे. चॉई ऑन हॅट्रिक. 1-2. 12 धाबा धप्पल कवर. नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल होते. पहा हॅट्रिक होईल का यावर सुद्धा सर्वांच्या नजरा असणार आहेत. ऑन हॅट्रिक. ओ बॅटची येस फिगर गॉन अप. अजून एका विकेटचं बदल. ऑन हॅट्रिक. अखेरकार जयने हॅट्रिक आणून दिले आपल्या संघासाठी. गॉन. दादा शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. थँक्यू. 1-2 असं धावपलक आहे आणि 1 2 3 4 जवळपास 7वा गडी बाद झालाय. शेवटचा विकेट. हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला सिंगलसाठी. 13 हॅट्रिक मिस झाली. या अगोदर हॅट्रिक यामधून एक रनआउट काउंट झाला होता, त्यासाठी ती हॅट्रिक नव्हती. इकडे आता हॅट्रिकसाठी मिस झाली गेली. 4 चेंडूचा खेळ झालाय. वैभव सर 4 चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. येस फायनली चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झाला. सी मार्गा पार. चौकार. 4 धाबा. थँक्यू. पहा आपल्या मुख्य मंचावर आपण पाहू शकतात या विविध चमचमत्या ट्रॉफ्या, ज्यासाठी स्पर्धेसाठी केलेली मेहनत आणि या स्पर्धेसाठी शर्यत जी सुरू आहे गुरुवारपासून, ते आपण सर्व पाहतोय आमच्या मुख्य मंचावर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस कडे आपण बोलणार आहोत, जिकडे टॉस केला जाणार आहे. MCC कटाई समोर समर्थ बॉईज 1432. सॉरी LNCC यज्ञेश 11 समोर समर्थ बॉईज 1432. चला दोन्ही कॅप्टन या.
समर्थ बॉईज 1432 कॅप्टन, त्यानंतर LNCC यज्ञेश चलबेन कॅप्टन. दोन्ही कॅप्टन टॉस्का बॉक्सकडे दाखल व्हा. आणि मृदुल सर आपण सुद्धा जा तिकडे टॉस करून घ्या नेक्स्ट मॅचचा. 18-18 18 चला कर्णधारांना मी विनंती करतोय आपण या. समर्थ बॉईज 14-32 आणि LNCC यज्ञेश 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या त्वरित ही विनंती सर. LNCC आदरणीय सन्माननीय वसई तालुक्याचं खऱ्या अर्थानं कला क्रीडा कौशल्यावर आपण सातत्यानं पाहतोय. आणि असं म्हटलं जाताना द गोल्डन हार्ट अर्थात आज अब्दुल शिखालकर अब्दुल अंकल आपलं ह्या स्पर्धेच्या वतीनं वेलकम. आपलं सहर्ष स्वागत असेल अंकल. आपल्याला विनंती असेल आपण आसन व्हा. सातत्यानं आपण पाहायला गेलं तर क्रिकेट ह्या खेळावर तितकंच मोठं प्रेम आणि वसई तालुक्यातील अनेक खेळाडू आज मोठ्या स्तरावर नेत असताना एक गोड असं व्यक्तिमत्व अर्थात आज अब्दुल अंकल आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेनं आपण टॉस की बॉसच्या दिशेनं वळतोय त्या अगोदर मी अंकलला विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. अब्दुल अंकल आपण या. सन्माननीय अब्दुल शिखालकर सर यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे NKPL तर दुसरीकडे LNCC असा हा कॉल द्यायचा. एकीकडे LNCC यज्ञेश 11चा संघ आहे, दुसरीकडे समर्थ 14-32 आहे. LNCC असा आवाज येतोय आणि प्रथमतः LNCC येतोय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. अंकलला मी विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. हेमेश फक्त डिसिजन विचारेल. चित्रक्षण खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. LNCC यज्ञेश 11चा संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण हे निवडलेलं आपण पाहतोय. जातोय तुर्ताच पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमच्या सोबतीनं जोडले जातील द व्हॉइस ऑफ नवापूर कौस्तुभजी मेहर सर. थँक्यू मृदुल सर. पहा पहिले षटकाचा खेळ संपला आणि फक्त 5 धावा आहेत. 18 धावांचा पाठलाग करतोय. लो स्कोरिंग मॅच आणि दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले सिंगलसाठी. या अगोदर सुद्धा 23 धावांचा पाठलाग होता. लो स्कोरिंग मॅच बऱ्याचदा आपण पाहतोय. आमच्या मुख्य मंचावर मनोज गुप्ता साहेब आणि त्यानंतर अशोक गुप्ता साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय हलक्या हातानं. पहा प्रेशर नाहीये, दबाव नाहीये. या धावांचा पाठलाग करत असताना एक गेम प्लॅन करावा लागणार आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करतोय आकाश एलेवन डोंगरपाडा. अटॅकिंग फिल्डिंग लावत असताना विकेट डॉट बॉल येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नाहीतर BBSC हा संघ या मॅच मध्ये पूर्णपणे दबदबा बनवतील. हलक्या हातानं पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा अक्षय एलेवन डोंगरपाडा संघाला आता काय करायचं आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावणं गरजेचं असणार आहे. नाहीतर कदाचित अजून अडचणी वाढण्याची शक्यता. फक्त 8 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओ वेगवान चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय. 12-8 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. या इक्वेशनपर्यंत डिझेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने.
टाकवडेचे मयुरेश नवीन गोलंदाज. आता 12-8चं इक्वेशन आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेले 1-2 ऑलरेडी 38 मध्ये आले गेल्यात. आता बघूया मयुरेश कशा प्रकारची कामगिरी करतो. याचा कॅप्टन जो बॅटिंग करत असताना पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. समोर 12-8चं इक्वेशन. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय इकडून एखादा ब्रेकथ्रूकडे पाहिलं जाणार आहे का? काय ती मयुरेश कामगिरी करून दाखवेल यावर सुद्धा सर्वांच्या नजरा असणार आहेत. पहिला बॉल. ओ वेगवान. ओ ओ ओ ओ नो म्हणजे नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात पहिल्याच चेंडूवर. रस्त्यावर ज्या कोणाच्या बाईक आहेत सर्वांनी बाजूला काढा. ओ वेगवान चेंडू. रस्त्यावर ज्या कोणाच्या बाईक आहेत सर्वांनी बाजूला काढा. पाठीमागे मंदिराकडे पार्किंग करायचे. वेगवान चेंडू होता. 50 वेग होता. पाठीमागे चेंडूला अडवलं होतं. फुल टॉस कॅप मधून. येस कॅप मधून चेंडू सी मारेगा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. आता फक्त 2 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेले. पहा कुठे चुका झाल्या, कोणाविरुद्ध झाल्या, कशा झाल्या, कुठे विकेट आले, कसे आले, किती आले, कुठे धावा थांबल्या. आता या गोष्टींचा विचार करतोय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय VVFC या संघाने आणि पराभवाच्या छायेत जातो.